मराठी सिनेविश्वाची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर सातत्याने वेगवेगळ्या भूमिका करत तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. केवळ अभिनयच नाही तर तिच्या नृत्यानेही मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता तर तिने लग्नपंचमी या नाटकामधून रंगमंचही गाजवलाय. अमृता जितकी तिच्या कामांमुळे चर्चेत असते तितकीच तिच्या पर्सनल आयुष्यांमुळे चर्चेत असते. आपल्या आयुष्याविषयी ती अगदी बिनधास्तपणे बोलत असते. आज जरी अमृता नाजूक देखणी नार दिसत असली तरी लहानपणी ती मुलांसारखी राकट आणि कणखर होती. अगदी मारामारी करण्यातही तिचा कुणी हात धरत नव्हता. नुकतंच आरपारला दिलेल्या मुलाखतीत ती याविषयी बोलली आहे. अमृता म्हणाली, लहानपणी मी इतक्या खोड्या करायचे की त्यासाठी मी आईचा खूप मार खाल्लाय. मला मुलं सुद्धा खूप घाबरून असायची. माझ्या आईच्या खास मैत्रिणीची 2 जुळी मुलं होती. तेव्हा मी महिला संघात शिकायला होते विलेपार्लेमध्ये. त्यावेळी घरी जातानाही रिक्षामध्ये माझीच दादागिरी असायची. मी त्या पोरांना कुदव कुदवायचे, म्हणजे लाथाबुक्क्यांनी मारायचे. मला वाटायचं की ती रिक्षा माझीच आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे बसायचं. एवढंच नाही तर मी पुण्यात असताना देखील तिथे आमचे एक रिक्षावाले काका होते. लहानपणी मी त्यांना रिक्षा काकाच म्हणायचे. ते पण आता पुण्यामध्ये भेटतात तेव्हा म्हणतात की अगं बदमाश मुलगी होतीस तू लहानपणी. मी वाजले की 12 केलं आणि ते हिट झालं तेव्हा ते माझा पत्ता शोधत माझ्या घरी मला भेटायला आले होते. ते म्हणायचे, सगळ्यात छोटी दिसणारी ही मुलगी सगळ्यात जास्त बंडखोर होती. एकतर तुला माझ्या बाजूला बसायला आवडायचं किंवा कुठल्या तरी लेफ्ट खिडकीमध्ये किंवा राईट खिडकीमध्ये. खिडकी सोडायचीच नाहीस तू, अगदी तो रॉड धरून बसायची. तेव्हा मी पण एकदम अशी शिळशिळीत बारीक होते. अगदी कुठेही फोल्ड व्हायचे आणि कुठेही बसायचे. पण तेव्हापासूनच मी अशी बंडखोर होते. मी खरं तर मुलगाच होते, कारण मला पूर्णपणे टॉमबॉय सारखं राहायला आवडायचं. सदैव माझा बॉयकट असायचा. मी इंडस्ट्रीत आले नसते तर आजही माझा बॉयकटच असता. ते नटापटा करायला वगैरे तेव्हा मला फार बोर व्हायचं. आईलाही माझ्या वेण्या घालायचा खूप कंटाळा यायचा, कारण माझे खूप कुरळे आणि जाड केस होते. त्यामुळे मलाही टॉमबॉय सारखंच राहायला आवडायचं असं अमृता म्हणालीये. अमृता यावेळी आपल्या बालपणाविषयी भरभरून बोलली आहे. अमृताची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.